नमस्कार, मी भावना आणि आपण बघत आहात कृषी जागरण मराठी। घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। अतिवृष्टीमुळे पुणे जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदेश। नागरिकांना लवकरच मिळणार आनंदाचा शिधा संचाचा लाभ। परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड योजनेसाठी 40 लाखांचे अनुदान। मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणार वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत। कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। आता बघूयात सविस्तर बातम्या। भारतीय हवामान खात्याने पुणे आणि जिल्हा परिसरात अतिवृष्टीचा इशारा दिलाय। या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुणे प्रशासनाला दिलेला आहे। नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे। आवश्यकता वाटल्यास NDRF आणि SDRF आणि सेना दलाची मदत घेण्यात यावी। लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण, औषधे, आरोग्य सुविधा इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे प्रशासनाला दिल्या आहेत। यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील 1,70,82,086 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतलाय। या आनंदाचा शिधा संचामध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, चना डाळ, साखर आणि 1 लिटर सोयाबीन तेल या शिधा जिन्नांचा समावेश असणार आहे। या आनंदाचा शिधा संचाचं वाटप दिनांक 15 ऑगस्ट 2024 ते 15 सप्टेंबर 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे। प्राधान्य कुटुंब शिधाधारक छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे, नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केशरी शिधा पत्रिका धारक शेतकरी यांना या आनंद शिधा संचाचा लाभ मिळणार आहे। तसेच संचाचे वाटप ई-पॉस प्रणालीद्वारे होणार आहे। राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबियांच्या परसबागेतील फळझाडे व भाजीपाला लागवडीची योजना सन 2024-25 मध्ये राबवण्यात येणार असून त्यासाठी 40 लाख रुपयांचा एवढा निधी देण्यात येणार आहे। आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरवण्यासाठी आदिवासी कुटुंबियांच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची लागवड करून त्याची लागवड करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड ही योजना राज्यात राबवण्यात येत आहे। गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा, तसेच त्यांच्या आरोग्यमानात सुधारणा व्हावी यासाठी LPG गॅसचा वापर सर्वोत्तम आहे असं समजलं जातं। त्या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबियांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर मोफत देणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलंय। या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन KYC करावे, तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे। कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहतील आणि हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सुसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। या आणि अशाच शेतीविषयक माहितीसाठी कृषी जागरणला फॉलो करा आणि आमच्या कृषी जागरण मराठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।